नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झणझणीत अशी चिकन करी कशी करायची ते बघणार आहोत। नवशिकेही सहज बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे। हे 1 किलो चिकन 5 ते 6 माणसांना सहज पुरतं। हे चिकन मी पाण्याने 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत। येथे चिकनचे जास्त मोठे पीस नका ठेवू। मध्यम किंवा लहान आकाराचे तुकडे असतील तर त्याला मसाला चांगला लागतो। आता आपण चिकन करी करण्यासाठी जे वाटण लागेल ते करून घेऊयात। इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घेतले आहेत। वजनाप्रमाणे हे 150 ग्रॅम कांदे आहेत। 1 इंच आलं, लसूणच्या पाकळ्या 6 ते 8, एक हिरवी मिरची घेतली आहे। ही कमी तिखटवाली हिरवी मिरची आहे। सुका खोबरा 30 ग्रॅम, एक मोठा टोमॅटो घेतला आहे। तुम्ही जास्त लालसर जो टोमॅटो असतो ना त्याचाच वापर करा। थोडा कच्चेपणा असलेला जो टोमॅटो असतो त्याला आंबटपणा असतो। पिकलेला टोमॅटो वापरल्यामुळे चिकन करीला छान चव येते। मी कढई गरम करत ठेवली होती। आता याच्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरा हलका लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं। खोबरा हलका भाजून झालं की आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि जी हिरवी मिरची होती ती आणि 1 चमचा धणे ॲड करून भाजून घेऊया। याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा तेल ॲड करून घेऊया। 1 मिनिट परतून घेऊ व एका ताटामध्ये काढून घेऊ। याच कढईमध्ये आपण जो कांदा कट करून ठेवला होता तोही भाजून घेणार आहोत। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, हलका तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊया। ही कोथिंबीर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत। टोमॅटोचा कच्चेपणा गेला आहे। आता ज्या ताटामध्ये आपण खोबरं काढलं होतं त्याच ताटामध्ये आपण हे काढून घेऊया। कांदा टोमॅटो पूर्ण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घेऊयात। ही चिकन करी आपण कुकरमध्ये करणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवलं होतं। कुकर मस्त गरम झालं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये 5 मोठे चमचे तेल ॲड करून घेतलं। यामध्ये 1 चक्रफूल, 2 लवंग, दालचिनीचा 1 लहान तुकडा, 1 तेजपत्ता, काळी मिरी 7 ते 8, 5 ते 6 लसूण मी बारीक कट करून ॲड करून घेतल्या। लसूणचा कच्चेपणा निघून गेल्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन ॲड करून घेतलं। आता हे चिकन आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊ। चिकन फोडणीमध्ये व्यवस्थित परतून झालं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड नाही करणार। याच्यावर खोलगट असं ताट ठेवून त्यामध्ये पाणी ओतायचं। गॅस फ्लेम लो ठेवून हे चिकन आपण 5 मिनिट असं शिजवून घेऊयात। ताट बाजूला काढून घेऊ। तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड करू, धणे पावडर अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 2.5 चमचा ॲड करून घेऊयात। आता हे सर्व मसाले चिकनला कोट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तिखट मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चिकनला सर्व मसाले व्यवस्थित कोट करून झालेले आहेत। आता आपण याच्यावरती ज्या ताटामध्ये आपण पाणी ठेवलं होतं तेच ताट आपण 2 मिनिट कुकरवरती ठेवणार आहोत। ताट बाजूला काढून घेऊ। तुम्ही बघू शकता चिकनला अजून पाणी सुटलं आहे। या चिकनच्या पाण्यामुळे चिकनला छान चव येते। कांदा लसूण मसाला नसल्यास तुमचा घरगुती तिखट मसालाही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। या चिकन मध्ये कांदा, खोबरा आणि टोमॅटोचं जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते ॲड करून घेऊया। हे वाटण चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वाटण चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं। चिकनला थोडी उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता आपण ताटामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी आपण ह्या चिकनमध्ये ॲड करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते पाणी मी या चिकनमध्ये ॲड करून घेतलं। ह्या चिकनमध्ये 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी आपण ॲड करून घेऊया। थोडी कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ। चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। चिकनमध्ये आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। कुकरला झाकण लावून घेऊया। गॅस फ्लेम हाय ठेवून कुकरला 3 शिट्टी येऊन द्यायच्या। काही कुकरमध्ये कमी शिट्यांमध्ये जेवण शिजतं, काही कुकरमध्ये जास्त शिट्यांमध्ये जेवण शिजतं। त्याच्याप्रमाणे कुकरला शिट्टी काढून घ्या। कुकरला 3 शिट्टी झाल्या आहेत। कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा। कुकर पूर्ण थंड झाला आहे। याच्यामध्ये जराही हवा नाही। कुकरचं झाकण आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता की चिकनला किती छान तरी आली आहे। चमच्यामध्ये आपण चिकनचा 1 तुकडा घेऊया आणि फोकने असं प्रेस करून बघूया। तुम्ही बघू शकता चिकन सहज स्मॅश झालं। चिकन मस्त शिजलं आहे। तुम्हाला ही चिकन करी जशी घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता।
पण जेव्हा तुम्ही कुकर लावता तेव्हा फक्त 1.5 ग्लास पाणी ओतूनच कुकरला शिट्टी काढून घ्या. कुकरला शिट्टी काढून झाल्यानंतर जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडं गरम केलेलं पाणी ॲड करा आणि 1 मिनिट मीडियम फ्लेमवरती चिकन करीला उकळी काढून घ्या. प्रत्येक ठिकाणी ही चिकन करी करण्याची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे कशा प्रकारे चिकन करी केली जाते त्याची पद्धत जाणून घ्यायला मला मनापासून आवडेल. ही चिकन करी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबरही खाऊ शकता. अचानक घरी जर पाहुणे आले तर झटपट होणारी अशी रेसिपी आहे. इथे आपली झणझणीत अशी चिकन करी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजची ही चिकन करीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.